श्री स्वामी समर्थ. धनु राशी 29 जून ते 5 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात नवीन संधींचे दरवाजे उघडणार आहेत का? अनेक दिवसांपासून केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळणार का? करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ आणि कौटुंबिक आनंद यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळेल का? नातेसंबंधांमधील दुरावा कमी होऊन विश्वास अधिक दृढ होईल का? प्रवास, शिक्षण किंवा व्यवसायाशी संबंधित एखादी आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात नवा उत्साह घेऊन येणार आहे का? चला तर पाहूया धनु राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. हा आठवडा धनु राशीच्या व्यक्तींसाठी आशावाद, प्रगती आणि नवीन संधींची चाहूल देणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांना आता योग्य दिशा आणि अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळतील, आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल आणि कौटुंबिक जीवनात आनंद व समाधानाचे वातावरण राहील. आत्मविश्वास, संयम आणि दूरदृष्टी यांच्या बळावर तुम्ही महत्त्वाचे निर्णय यशस्वीपणे घेऊ शकाल. या आठवड्यात नशिबाची साथ आणि तुमची मेहनत यांचा सुंदर मेळ घडून अनेक अपूर्ण कामे पूर्णत्वाकडे जातील. हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी आशावाद, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. योग्य नियोजन, संयम आणि आत्मविश्वास यांच्या बळावर अनेक अडथळ्यांवर मात करता येईल. नशिबाची साथ आणि तुमची मेहनत यांचा योग्य मेळ घडल्यामुळे अनेक अपूर्ण होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत अनुकूल राहू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील प्रामाणिकपणा, जबाबदारीची भावना आणि योग्य नियोजनामुळे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण होतील आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या प्रतिमेवर दिसून येईल. कार्यालयातील सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि त्यांच्या सहकार्यामुळे कामे अधिक वेगाने पूर्ण होतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो. नवीन मुलाखती, चांगल्या ऑफर्स किंवा इच्छित क्षेत्रात संधी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी, शैक्षणिक, बँकिंग, कायदा, प्रशासन, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा विस्ताराचा राहील. नवीन ग्राहक, नवीन करार, बाजारपेठेत वाढलेली ओळख आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात विश्वास आणि पारदर्शकता ठेवल्यास मोठे यश मिळेल. ऑनलाईन व्यवसाय, आयात निर्यात, शेती, सेवा क्षेत्र किंवा सल्लागार व्यवसाय करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी एखादा मोठा व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक आणि लाभदायक ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नामुळे आर्थिक ताण कमी होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळाल्यामुळे आर्थिक आत्मविश्वास वाढेल. घरगुती खर्च वाढू शकतो, विशेषतः घरातील गरजा, मुलांचे शिक्षण, प्रवास किंवा आरोग्याशी संबंधित कारणांमुळे. तरीही योग्य नियोजनामुळे आर्थिक संतुलन राखता येईल. बचत आणि भविष्यातील गुंतवणुकीकडे लक्ष दिल्यास दीर्घकालीन फायदा होईल. जमीन, घर किंवा वाहनाशी संबंधित व्यवहार पुढे सरकू शकतात. कोणतेही आर्थिक कागदपत्र काळजीपूर्वक तपासा. शेअर बाजार किंवा इतर गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी आर्थिक बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि सहकार्य वाढेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या शुभकार्याची तयारी सुरू होऊ शकते किंवा एखादी आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबाला सुखावून जाईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. मुलांच्या शिक्षण किंवा करिअरमध्ये प्रगती झाल्यामुळे अभिमान वाटेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. दूर राहणाऱ्या नातेवाईकांशी भेट होऊ शकते. धार्मिक कार्यक्रम, कौटुंबिक समारंभ किंवा छोट्या सहलीचे नियोजन होण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागू शकते, मात्र योग्य उपचारामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत अनुकूल राहील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक खुला आणि सकारात्मक राहील. एकमेकांवरील विश्वास वाढेल आणि जुन्या गैरसमजुती दूर होतील. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा योग्य काळ आहे. एकत्र घालवलेला वेळ नात्यातील गोडवा अधिक वाढवेल. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा, सहकार्य आणि प्रेम अनुभवायला मिळेल. जोडीदार तुमच्या प्रत्येक निर्णयात साथ देईल. भविष्यासाठी काही महत्त्वाचे नियोजन एकत्रितपणे केले जाऊ शकते. छोट्या प्रवासामुळे नात्यातील जवळीक आणखी वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख पुढे जाऊन गंभीर नात्यात बदलू शकते. मात्र कोणताही निर्णय संयमाने आणि योग्य विचार करून घ्यावा. आरोग्य आणि अध्यात्म. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील.
मात्र कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यामुळे आरोग्य उत्तम राहील. पचन आणि सांधेदुखीशी संबंधित किरकोळ त्रास असल्यास दुर्लक्ष करू नका. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. ध्यान, योग, प्राणायाम आणि धार्मिक वाचनामुळे मानसिक शांतता मिळेल. एखाद्या धार्मिक स्थळी दर्शनाचा योग येऊ शकतो. सकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा व्यवसायाच्या कारणाने काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. हे प्रवास भविष्यातील प्रगतीसाठी लाभदायक ठरतील. नवीन लोकांशी ओळख होईल आणि त्यातून चांगल्या संधी निर्माण होतील. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे किंवा धार्मिक प्रवासाचे नियोजन होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या आणि वाहतुकीचे नियम पाळा. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभेल. नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल. नियमित अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन यामुळे अपेक्षित निकाल मिळू शकतात. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहील. उपाय. दर गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा करा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. पिवळ्या वस्तू, हरभरा डाळ किंवा हळदीचे दान करा. गुरुजन आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा. रागाऐवजी संयम आणि सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, नवीन संधी आणि सकारात्मक घडामोडींनी भरलेला राहू शकतो. करिअरमध्ये यश, आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद आणि प्रेमसंबंधांमध्ये अधिक विश्वास अनुभवायला मिळेल. योग्य नियोजन, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण होतील. हा आठवडा भविष्यातील यशाचा मजबूत पाया घालणारा, प्रेरणादायी आणि समाधान देणारा ठरू शकतो. धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्साह, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदलांनी भरलेला राहू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेची दखल घेतली जाईल. आर्थिक बाबींमध्ये स्थैर्य निर्माण होईल आणि नवीन संधींचा लाभ घेण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य, नातेसंबंधांतील विश्वास आणि मानसिक समाधान यामुळे प्रत्येक दिवस अधिक आनंददायी वाटेल. योग्य नियोजन, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर हा आठवडा भविष्यातील प्रगतीसाठी मजबूत पाया घालणारा आणि अनेक सुखद अनुभव देणारा ठरू शकतो. धन्यवाद.